हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. जर तुला आकांक्षावर विश्वास होता आणि हिम्मत होती तर तू का नाही लग्न करत? आकांक्षा सारख्या मुलीसोबत कुणीच लग्न नाही करू शकत. नाही तू, नाही मी, नाही इतर कोणी. कारण ती चारित्र्यहीन आहे. मी आकांक्षाशी लग्न करायला तयार आहे. जर तुला वाटतं की तू मनापासून आपलं आयुष्य माझ्यासोबत घालवू शकतेस तर मग मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. काय तुम्ही लोकांनी विराजला लग्नाला पाठवलं? वय शकुंतला, आता तिचा पाय तेव्हा इतका दुखत होता ना की नाही लग्नाला जाऊ शकली ती. आणि ईशाली ते असणं गरजेचं होतं कारण डॉक्टरकडे वगैरे जायला लागलं तर. म्हणून यासाठी इराजला पाठवून दिले. अन त्याला बी बरं वाटेल ना, त्याच्या मित्राचं लग्न आहे. काय झालं आई? तुम्हाला आवडलं नाही का? विराज भाऊजी अनिलच्या लग्नाला गेलेत. नाही नाही, तसं काही नाहीये. पण तसं नाही मग कसं आई? काही नाही पूजा, पण लग्न तर आतापर्यंत पूर्ण झालं असेल, मग विराज अजूनपर्यंत आला का नाही? हो आई, असं असू शकतं की विराज भाऊजी आणि अनिल लग्नाच्या निमित्ताने कुठेतरी पार्टी वगैरे करत असतील. कारण अनिलच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे ना आज. हे देवा, आमच्या मुलाची अजून किती परीक्षा घेणार आहेस? किती मुश्किलीने त्याने आकांक्षाला आपल्या आठवणीतून काढलंय. आता कसं काय तो आकांक्षाला दुसऱ्याची बायको होताना पाहिल? तो तर सहनच नाही करू शकणार. त्याने स्वतःचं काही बरं वाईट नको करायला. आतापर्यंत तर आकांक्षाचं लग्नही लागलं असेल ना आई? लग्नाच्या शालूत किती सुंदर दिसत असेल ना ती. हो, आतापर्यंत लग्न झालं असेल. तुला माहितीये सुनबाई, तू जेवढी आकांक्षाची आठवण काढतेस ना, ती पण तुझी तेवढीच आठवण काढत असेल. कारण तुम्ही दोघी बहिणीच नाही तर मैत्रिणी पण होता ना.
आई माहितीये, मी आकांक्षाच्या लग्नासाठी ना बरेच स्वप्न पाहिले होते. वाटलं होतं की जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा मी खूप नाचेन, गाईन आणि भाऊजींचे बूट लपवेन आणि मोठी रक्कम मागेन, कारण मी त्यांची एकुलती एक मेहुणी आहे ना. पण तसं काहीच नाही झालं. मी तर लग्नालाच नाही गेले. माहित नाही अपूर्वाने एवढा हट्ट का केला की त्याने कोणाचं ऐकलंच नाही. खरं सांगायचं तर मला वाटतंय की अपूर्व खूपच बदलतोय. त्याचा हट्ट, त्याचा राग काहीच त्याच्यासारखं वाटत नाहीये. कसं वाटेल आई? कारण आता अपूर्व स्वतःच्या नाही तर बिंदियाच्या डोक्याने चालतायत. तुला काय म्हणायचंय तृष्णा? आई, मला संशय नाही तर खात्री आहे की बिंदिया अपूर्वला भडकवत आहे. तुम्हाला आठवतंय, मी त्या दिवशी आईला सांगितलं होतं की अपूर्वचे क्लायंट घरी जेवायला येत आहेत म्हणून मी नाही येऊ शकत आणि लग्नाच्या दिवशी येईन. आणि तुम्हाला माहिती, ही गोष्ट बिंदियाने अपूर्वला सांगितली आणि अपूर्वने फोन करून आकांक्षाला ही गोष्ट सांगितली. हे तर बरं झालं की त्यांनी फक्त आकांक्षाला सांगितलं, कारण जर आई बाबांना हे कळलं असतं तर त्यांना खूप दुःख झालं असतं. आणि काय माहित, ते मला इथे घ्यायला आले असते आणि उगाचच अपूर्व बरोबर त्यांचा वाद झाला असता. बिंदिया तुझ्याशी या बाबतीत काय बोलली? तू तिला सांगितलंस की तिने हे सगळं करून चांगलं नाही केलं? हो आई, याबद्दल मी बिंदियाशी बोलले, पण ती म्हणाली की मी अपूर्वपासून सत्य लपवते, म्हणून तिने अपूर्वला खरं खरं सांगितलं. तू मला सांगायला हवं होतंस ना, मी तिच्याशी बोलले असते. ती तुला अशी कशी बोलू शकते? नाही आई, बिंदियाला लहान मोठ्यातला फरक कळत नाही. जर ती तुम्हाला काही बोलली असती तर मला सहन नसतं झालं आणि जे व्हायला नको ते झालं असतं. सुनबाई, मी स्वतः उमासोबत बोलेन आणि कडक शब्दात तिला समजावेन की बिंदिया काय करतेय. तीच तिच्याशी बोलेल मग. उमा काकूंसोबत बोलून काहीच फायदा नाही. उमा काकूंनी बिंदियाला खूप वेळा समजवलंय आणि तिला समजायचंच असतं तर तिने हे काम नसतं केलं. तृष्णा, मी तुला सांगितलेलं ना, तुला समजावलेलं की त्या दोघींना इथून जाऊ दे. तिच्या नोकरीबाबत अपूर्व सोबत बोलू नकोस, पण तू ऐकलं नाहीस. आता असं व्हायला नको की ही बिंदिया आपल्या डोक्याला ताप बनेल. नाही आई, मला असं नाही वाटत. अपूर्व आता नाराज आहेत म्हणून त्यांना कळत नाही की चूक काय आणि बरोबर काय. जेव्हा त्यांचा राग शांत होईल तेव्हा त्यांना कळेल की ते जे काही करत आहे ते चूक आहे आणि खरं काय तेही कळेल. आणि बिंदियाच काय, इतर कोणीही आम्हाला दूर करू शकत नाही. सुकन्या आमच्या कन्या. ते काय ना सुनबाई, तू जरा घरात जेवणा बिवणाचं बघ. हो आई. अरे दिनू, तू? आई, आम्ही ते जाऊ नाही शकलो, रस्त्यात गाडी खराब झाली म्हणून परत यावं लागलं. काय हरकत नाही, नंतर कधीतरी जा. अरे, तुम्ही दोघं लग्नाला नाही गेला?
आणि पूजा, हे तुझ्या पायाला काय झालं? बाबा, पूजाचा पाय अचानक घसरला, त्याचमुळे तिचा पाय मुरगळला. म्हणून आम्ही अनिलच्या लग्नाला नाही जाऊ शकलो. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी दादाला लग्नाला पाठवलं. तुला विराजला पाठवायची काय गरज होती? तू एकटा जाऊ शकत नव्हता. तुला माहिती ना की आम्हाला नाही वाटत की विराजने आकांक्षाला कधी भेटावं, आणि त्याच्या लग्नात पाठवलं तुम्ही त्याला. आम्हाला असं वाटतं की विराजने आकांक्षाबद्दल कधी स्वप्नातही विचार न करावा. इराजला मॅच सांगितलं जायला. ते काय ना की पूजाचा पाय मुरगळला ना, ती पडली, आणि तर ईशालचं असणं गरजेचं होतं. काय माहित डॉक्टरकडे जायला लागलं तर. आणि ते काय की अनिल इराजचा खास दोस्त आहे ना, आणि रामस्वरूप आपल्या घरोब्याचा. तर असं एकाच दगडात दोन पक्षी मारले. अरे आपल्याला आकांक्षाशी काय घेणं देणं? चांगलं झालं ना की तिचं लगीन झालं. हा, आता समाजसेवेच्या नावावर धुमाकूळ तर नाही घालणार. ठीक आहे आई, तुझं म्हणणं बी बरोबर आहे, पण माहित नाही का, मला विराजचं आकांक्षाच्या लग्नात जाणं काही मला बरं नाही वाटत आहे. आकांक्षाच्या लग्नाची बातमी ऐकूनच विराज किती दुःखी झाला होता. आता तो आकांक्षाचं लग्न स्वतःच्या डोळ्यांनी कसं पाहू शकेल? त्याने स्वतःचं काही बरं वाईट करायला नको. हे देवा, आमच्या मुलाचं रक्षण कर. विराज, आकांक्षा लग्नाच्या शालूत, आणि तेही विराज भाऊजींसोबत. हे नक्की काय आहे? आमच्या साहेबांनी जमीन खाली करण्यासाठी आजपर्यंत एक दमडी सुद्धा मोजली नाहीये. तुमच्या साहेबांनी या आधी काय केलंय आणि काय नाही ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. आणि हो, जर तुमच्या साहेबांना ही जमीन हवी असेल ना, तर आमच्या अटी मान्य कराव्या लागतील, नाहीतर कोर्टात उभं राहावं लागेल. मला दिनानाथ साहेबांनी पाठवलं. हे सगळं काय? त्यांनी तुमच्यासाठी ही फुलं आणि बॅग पाठवली आहे. तुमची ही बॅग उचला आणि जाऊन तुमच्या साहेबांना परत द्या, आणि त्यांना सांगा की मला त्यांच्या पैशांची काही गरज नाहीये. मी हे काम पैशांसाठी नाही, दीनानाथ सारख्या राक्षसांपासून लोकांना वाचवण्यासाठी करते. मी तुम्हाला असे चुकीचे निर्णय नाही घेऊ देणार. हे बघा, तुम्हाला तुमचा हक्क नक्की मिळणार. तुम्ही यांचं अजिबात ऐकू नका. हे फक्त तुम्हाला घाबरवायला बोलतायत.
माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, ही जमीन फक्त तुम्हालाच मिळणार. सुकन्या आमच्या कन्या. सदा सुखी राहा. हे समज काय आणि ही पोरगी कोण आहे? आजी ही आकांक्षा आहे. आम्ही दोघांनी लग्न केलंय. आई, मला माहितीये अशा प्रकारचं लग्न तुला मान्य नाहीये, पण सगळं काही एका क्षणात घडलं. आम्हाला माफ कर आणि आशीर्वाद दे. सुकन्या आमच्या कन्या. विराज, तुझी हिम्मत कशी झाली या पोरीला आमच्या घरात आणण्याची? आणि हे लग्न तुला हक्क कोणी दिला की आमच्याच मर्जीच्या विरुद्ध आमच्या शत्रूबरोबर लग्न करावं? परिस्थितीमुळे बाबा. बाबा, जेव्हा मी आकांक्षा आणि अनिलच्या लग्नाला गेलो, तिथे परिस्थिती काही अशी झाली की मला आणि आकांक्षालाच लग्न करावं लागलं. आजी, जेव्हा मी अनिलच्या लग्नात पोहोचलो तेव्हा तिथे मी तोच लाखाने ज्याने तुमच्या मुलीला भर रस्त्यातून उचललं होतं.
मी तोच लाखन आहे ज्याच्या बरोबर तुमची मुलगी एक रात्र राहिली होती. तुमच्या मुलीकडे असा कोणताही पुरावा नाहीये ज्याने हे सिद्ध होईल की तिचा लाखन बरोबर काही संबंध नाहीये. मी तुमच्या समोर हात जोडतो, पाहिजे तर पाया पडतो मी तुमच्या. आकांक्षा खूप चांगली मुलगी आहे, तुला आयुष्यभर सुखात ठेवेल. जर तुला इतकाच विश्वास आहे आकांक्षावर की लाखन आणि आकांक्षामध्ये काही झालं नाहीये, मग तू स्वतः लग्न का नाही करत? आता जर तू एक शब्दही बोललास ना तर मी विसरून जाईन की तू माझा मित्र आहेस. मला माहितीये की मी तुझ्या योग्यतेचा नाही, पण जर तुला वाटत असेल की तू मनापासून तुझं आयुष्य माझ्यासोबत घालवू शकत असशील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. असा कुठचाही निर्णय घेऊ नकोस ज्यामुळे तुला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. आकांक्षा, शेवटी निर्णय तुझा आहे. तुला जे वाटतं ते तू बोलू मी शकतेस. तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. बाबा, त्या परिस्थितीत मला जे योग्य वाटलं, जे माझ्या मनाला पटलं तेच मी केलं. परिस्थिती कशीही असो, पोरगी या घराची सून कधीच नाही बनू शकत. ही आमची शत्रू आहे आणि शत्रूच राहील. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या